नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मी PSI भागवत मुलगीर. या ठिकाणी MPSC ने म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 2025 साठीचं परीक्षाचं वेळापत्रक दिलंय, म्हणजे स्पर्धा परीक्षाचं अंदाजित वेळापत्रक 2025 साठी दिलंय. तुम्हाला अभ्यासाच्या नियोजनासाठी हे जे काही शेड्यूल आहे किंवा वेळापत्रक आहे ते खूप महत्त्वाचं असतं, जेणेकरून तुम्हाला समोरची कोणती एक्झाम आहे आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे समजून जाईल आणि तुम्हाला व्यवस्थित प्लॅनिंग करून सर्व एक्झाम व्यवस्थितरित्या देता येतील आणि तुमचं सिलेक्शन होईल. त्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करा, तसेच तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, जेणेकरून तुम्हाला अधिकाधिक चांगली माहिती मिळत जाईल स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासंदर्भात. तर सर्वप्रथम आपण बघू या ठिकाणी 2025 मध्ये होणाऱ्या 2024 सगळं ज्या एक्झाम 2025 ह्या वर्षामध्ये होतील त्या सर्व परीक्षांचा अंदाजित वेळापत्रक दिलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगेल आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय करायचं याविषयी पण थोडी बहुत माहिती मी सांगत जाईल. तर या ठिकाणी बघा, सर्वप्रथम बघा कोणती एक्झाम आहे. महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 म्हणजेच 2024 ची परीक्षा आहे. ही कोणती? ग्रुप बी ची. या ठिकाणी बघा 2024 पासून गट ब गट क वेगळे झाले. 23 ला एकत्रितरित्या पूर्व परीक्षा झाली, फक्त एकच ग्रुप बी आणि ग्रुप सी ची एकत्रित मिळून. तर ती आता 24 पासून लागू नाहीये. त्यामुळं गट ब 2024 ची कधी होणार आहे, त्यामध्ये पोस्ट कोणते आहे तुम्हाला माहिती आहे, PSI STI SO SR, पण SRच्या जागा नाहीयेत 24 ला. तर असो बघा, याचा स्वरूप वगैरे तुम्हाला माहिती आहे. जाहिरात कधी आली होती? 9 ऑक्टोबर 2024 ला जाहिरात आली होती. आणि परीक्षा कधी होणार आहे, पूर्व परीक्षा कधी होणार आहे, तर 5 जानेवारी 2025 ला पूर्व परीक्षा होणार आहे. आणि अंदाजित निकाल कधी येईल? एप्रिल 2025 मध्ये निकाल येणार. तर त्यानंतर बघा गट ब सेवा मुख्य परीक्षा कधी होईल, तर मुख्य परीक्षेचा दिनांक बघा, मुख्य परीक्षा दिनांक 1 जून 2025 आणि निकालाचा अंदाजित महिना सप्टेंबर मध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे. कशाची? ग्रुप बी ची. त्यानंतर बघा त्यानंतरच्या एक्झामचं सांगतो तुम्हाला. तर या ठिकाणी बघा ग्रुप सी ची आहे, ग्रुप सी ची. तर बघा महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 बघा, तरी काय आहे, गट क ची 2024 ची पूर्व परीक्षा आहे. यामध्ये पोस्ट माहिती आहे तुम्हाला, उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, 30 जागा असतात, तुम्ही बघून घेऊ शकतात. तर याची पूर्व परीक्षा कधी होईल, तर पूर्व परीक्षा होणार आहे 2 फेब्रुवारी 2025 ला पूर्व परीक्षा होणार आहे. त्या पूर्व परीक्षेचा निकाल अंदाजित मे महिन्यामध्ये लागणार आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा कधी, ग्रुप सी ची म्हणजे गट क ची मुख्य परीक्षा कधी होणार आहे, तर मुख्य परीक्षा 29 जून 2025 ला होणार आहे मुख्य परीक्षा. आणि त्या मुख्य परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे, तर 25 ऑक्टोबरला अंदाजित निकाल असेल. त्यानंतर बघा एक्झाम तर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम प्रवर्ग पूर्व परीक्षा 2024. तर कधी होणार आहे पूर्व परीक्षा? 16 मार्च 2025 ला होणार आहे. अंदाजित निकाल तो जुलै महिन्यात येईल. त्यानंतर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2024 कधी होईल, तर ती 13 सप्टेंबरला होईल आणि ती निकाल कधी? जानेवारी 2026 ला लागेल. त्यानंतरच्या एक्झाम बघा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2024. तर या ठिकाणी बघा आपली जी काही स्टेट सर्व्हिस राज्यसेवेची पूर्व परीक्षा आहे ती कधी होणार आहे, तर 1 डिसेंबर 2024 ला होणार आहे. म्हणजे काही दिवस राहिलेत आता, फक्त तिला काही दिवस मोजकेच राहिलेत. 1 डिसेंबर 2024 ला होणार आहे. निकाल मार्च मध्ये लागेल त्याचा 25च्या. त्यानंतर बघा मुख्य परीक्षेचा दिनांक बघा. इथं मुख्य परीक्षेचं कसं, तर मुख्य परीक्षा राज्यसेवा 2024 मुख्य परीक्षा एकूण 35 पोस्ट असतात. संवर्ग म्हणजे काय? पोस्ट असतात 35. पारंपरिक वर्णनात्मक दोन्ही स्वरूपात असतो पेपर, तुम्हाला माहितच आहे. मुख्य परीक्षा कधी होईल? मुख्य परीक्षा या ठिकाणी 3 दिवस होती. म्हणजे आता 25 पासून पॅटर्न बदलला, राज्यसेवेचा तो वेगळा भाग आहे, पण 24 ला तो लागू आहे जुना. 3 दिवस एक्झाम व्हायची, मी दिलेले आहेत 3 वेळेस, तर मला अनुभव आहे. मुख्य परीक्षा 26 एप्रिल 2025 ला 2 पेपर असतात, भाषा पेपर 1, भाषा पेपर 2. पेपर 1 मध्ये ते इसे वगैरे रायटिंग स्वरूप असतं आणि सेकंड पेपर मध्ये व्होकॅब्युलरी आणि ग्रामर आणि व्होकॅब्युलरी असते, मराठी इंग्लिश दोन्ही पण.
त्यानंतर 27 तारखेला GS सामान्य अध्ययन 1 आणि सामान्य अध्ययन 2 होणार. कधी? 27 तारखेला. आणि 28 तारखेला काय होणार? सामान्य अध्ययन 3 आणि सामान्य अध्ययन 4. असं एकंदरीत 26, 27 आणि 28 एप्रिल 2025 ला काय होतील? मुख्य परीक्षा होईल, राज्यसेवा मुख्य परीक्षा. यानंतर बघा, यानंतर काय आहे तर वनसेवा बघा. कोणती एक्झाम आहे? वनसेवा. महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा कधी होईल? तर या ठिकाणी बघा याचे वेगवेगळे शेड्यूल दिलेलं आहे. तर त्यानुसार दिनांक काय? 10 मे 2025, त्यानंतर 11 मे, 13 मे, 14 मे, 15 मे अशा प्रकारे एक्झाम होणार आहे. आणि अंदाजित निकाल कधी? ऑक्टोबर 2025 ला लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024, तर ती कधी होणार आहे? तर या ठिकाणी बघा 28 मे 2025 आणि 18 मे 2025 आणि 18 मे 2025 म्हणजे ती खालची वेगळी एक्झाम आहे. तर या ठिकाणी बघा 18 मे 2025 ला होणार आहे. पेपर 1 पेपर 2 दोन्ही असतात आणि ऑक्टोबर मध्ये निकाल लागणार आहे. त्यानंतर कृषी सेवा मुख्य परीक्षा सेम ती बी 18 मे लाच होणार आहे. पेपर 1 पेपर 2 आणि निकाल कधी? 25 ऑक्टोबरला लागणार आहे. तर त्यानंतर बघा आता हे 25चं बघा, राज्यसेवा 25, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा 25 ची आहे पूर्व परीक्षा. आता बघा पूर्व परीक्षेचं बघा काय नियोजन आहे. पूर्व परीक्षेचं नियोजन बघा काय, तर जाहिरात आली होती जानेवारी मध्ये, 25 मध्ये जाहिरात येईल, अजून आलेली नाहीये. त्यानंतर परीक्षेचा दिनांक काय? 28 सप्टेंबर 2025 आणि निकालाचा अंदाजित महिना कोणता असेल तर जानेवारी 2026, म्हणजे खूप लेट आहे असेल ही एक्झाम. त्यानंतर बघा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 कसं आहे, तर 35 संवर्ग सेम असणार. राज्यसेवा मुख्य परीक्षा यावेळेस 5 दिवस असेल अंदाजित काय 5 दिवस, कारण UPSC ची 5 दिवस मेन्स असते. सेम तसाच पॅटर्न असेल, पण इथं काय दिलंय? दिनांक स्वातंत्र्यपणे जाहीर करण्यात येतील. म्हणजे अजून मुख्य परीक्षा 25चं, राज्यसेवा मुख्य परीक्षा 25चे दिनांक जाहीर केले नाहीत. 5 दिवस पेपर असेल अंदाजित. त्यानंतर बघा महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2025, तर कधी? त्याचा पण स्वातंत्र्यपणे दिनांक जाहीर करण्यात येईल. महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी आणि यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, त्याचा पण दिनांक स्वतंत्रपणे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, त्याचा पण मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. त्यानंतर बघा महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2025, ह्या सर्व अन्न व औषध प्रशासन सेवा मुख्य परीक्षा, निरीक्षक वैद्यक मापन शास्त्र मुख्य परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा, या सर्वांचे एक्झामचे दिनांक हे काय? स्वातंत्र्यपणे जाहीर करण्यात येतील असं आयोगानं दिले, फिक्स दिनांक सांगितलेला नाहीये. त्यानंतर या खालच्या जवळजवळ सर्व एक्झामचे जे काय आता बघा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2025, तर या ठिकाणी बघा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2025, तर पूर्व परीक्षा कधी होणार? 12 ऑक्टोबर 2025 ला होणार. निकाल अंदाजित जानेवारी 2026 ला निकाल लागेल त्याचा. आणि मुख्य परीक्षेचा विचार केला याचा, तर मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. त्यानंतर महाराष्ट्र गट व अराजपत्रित सेवा 2025, तर या ठिकाणी बघा ग्रुप बी 2025 जी आहे, ग्रुप बी ची कंबाईनची, तर ती अंदाजित 9 नोव्हेंबर 2025 ला एक्झाम होईल पूर्व परीक्षेची. आणि अंदाजित फेब्रुवारी 26 मध्ये त्याचा निकाल लागेल पूर्व परीक्षेचा. त्यानंतर बघा मुख्य परीक्षा ग्रुप बी 2025 ची मुख्य परीक्षा कधी, तर त्याचा स्वातंत्र्यपणे दिनांक जाहीर करण्यात येईल असं माहिती दिलेली आहे. त्यानंतर बघा ग्रुप सीचं बघा महाराष्ट्र घटक सेवा पूर्व परीक्षा 2025 कधी होणार आहे? 30 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. अंदाजित निकाल कधी लागेल पूर्व परीक्षेचा? मार्च 2026. आणि सेम मुख्य परीक्षा ज्या आहेत या संदर्भात सर्व मुख्य परीक्षेचे दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील. त्यानंतर यात एक महत्वाचा मुद्दा देण्यात आलेला होता, जर एकाच दिवशी 2 एक्झाम आल्या वेगवेगळ्या कुठल्या पण, तर तो आयोगानं सांगितलं की तुम्ही निवडा कोणती एक्झाम द्यायची, ते तुमच्या हातात असेल निवडायची, आणि एक्झाम ही त्या वेळेवरच होईल असं दर्शवलंय. समजा आता एखादी एक्झाम असेल तर ती एक्झाम आयोग त्याच दिवशी घेणार. तुम्हाला ठरवायचं की तुम्हाला ही द्यायची का दुसरी एखादी एक्झाम द्यायची, ते तुम्ही ठरवायचं आहे. समजलं?
तर अशा प्रकारे हे शेड्यूल होतं आयोगाचं. तरी पण तुम्हाला वाचून दाखवायचं असलं तर वाचून दाखवतो. शासनाकडून संबंधित काय वेळापत्रक हे बघा, शासनाकडून संबंधित संवर्ग पदासाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल या गृहीतकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्याचे काय पदे विज्ञापन करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल. आता बघा या ठिकाणी अशी काही माहिती दिली का एक्स्ट्रा बघूत. आयोगाची आयोजित परीक्षा दिनांक हा बघा, 7 नंबरचा पॉईंट बघा. आयोगाकडून आयोजित परीक्षेचा दिनांक अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारास कोणती परीक्षा द्यावायची आहे याबाबत निर्णय उमेदवाराने स्वतः घेणे आवश्यक आहे. म्हणजे याचा अर्थ आयोग डेट बदलून देणार नाही, ती एक्झाम त्याच दिवशी होते. मग विद्यार्थ्यांना ठरवायचे की त्याला ती एक्झाम द्यायची का ही एक्झाम द्यायची. अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम कोणती द्यायची याचं सांगितलंय. म्हणजे ह्याचा अर्थ आयोग त्याच दिवशी एक्झाम घेईल. तर अशा प्रकारे आपण सर्व माहिती सांगितली आहे वेळापत्रकाविषयी. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, अशीच माहिती तुम्हाला देत राहील मी. तर सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.